नमस्कार मंडळी, मी साक्षी संजना सुधीर चव्हाण तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर म्हणजेच कर्ली कन्या या चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे. चंपू लुक घेऊन आलेली आहे बिकॉज आज आहे संडे आणि मी विचार केला की मी जे जे छोटे छोटे ब्लॉग्स व्हिडिओज बनवले आहेत ते आज एडिट करून मी तुमच्यासमोर माझा नवीन ब्लॉग घेऊन येणार. ब्लॉग नंबर 19 गाईज, ब्लॉग नंबर 19. हा ब्लॉग थोडा स्पेशल आहे माझ्यासाठी. तुम्हाला थंबनेलवरून तर कळलं असेल हा ब्लॉग कशा बाबतीत आहे, बट स्टील मी थोडीशी प्रस्तावना तुम्हाला देऊ इच्छिते. मी विचार केला मी एक जर्नी ब्लॉग शूट करेन. आता जर्नी ब्लॉग इन द सेन्स, जसं मी थंबनेलमध्ये दाखवलं आहे, माझी काकी ती निवडणुकीला उभी होती. आता हे आम्हाला कळलं डिसेंबरच्या एंडला की माझी काकी म्हणजेच सानिका काकी म्हणजेच माझ्या सख्या छोट्या काकाची बायको ती निवडणुकीला उभी होती. सो आमचे सगळे मिक्स्ड रिॲक्शन्स होते जेव्हा मला कळलं की माझ्या स्वरांगीचा फोन आला. मला बोलली ती की दीदी असं असं आहे, काकी उभी राहिले आहेत आणि आपल्याला सपोर्ट करायचं वगैरे वगैरे. आणि मी इतकी खुश झाली कारण खूप वर्षानंतर आमच्या घरातून कोणतरी निवडणुकीला उभं होतं. म्हणजे मी तरी कधी पाहिलं नाही, पण माझे काका लोक बोलतात की माझे पप्पा 2 वेळा उभे होते. ते जिंकू नाही शकले बिकॉज ऑफ आय डोंट नो वॉट एव्हर द रिझन, बट ते जिंकले नाही. सो ते तर आम्ही अनुभवलं नाही. तर ही फर्स्ट टाईम होती कोणाला तरी आमच्या घरातून निवडणुकीला उभं राहताना बघण्याची. अँड आय एम रिअली हॅपी वॉट एव्हर द रिझल्ट्स आर. ठीक आहे, बट आय एम रिअली हॅपी कारण काकीचं हे बॅकग्राऊंड नाही आहे. माझा काका हा पहिल्यापासून शिवसेनेत आहे. आता मी बोलणार होती बट विवाद हो जाएंगे, म्हणून मला म्हणायचं आहे की जी शिवसेना माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे, माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांची आहे, त्या शिवसेनेत माझा काका पहिल्यापासूनच आहे, एकनिष्ठ. तर त्यांनी खूप वर्ष कामं केलेली आहेत. सो आम्ही एक्सपेक्ट करत होतो की तो उभा राहील, बट बिकॉज ऑफ दी लेडीज वॉर्ड काकीला तिकीट मिळालं. अँड मग ह्या लोकांनी खूप तिला कन्व्हिन्स केलं की तू उभी राहा वगैरे वगैरे, आणि मग ती उभी राहिली. सो दॅट इज अ जर्नी. मी मध्ये मध्ये येऊन तुम्हाला सांगेन वॉट एव्हर द रिझन और वॉट एव्हर द थिंग्स हॅपन. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय काकी. वी आर व्हेरी प्राऊड ऑफ सानिका चव्हाण, मिसेस सानिका चव्हाण, अँड वी रिअली लव्ह हर. सेकंड थिंग मला हे म्हणायचं होतं की आता ह्या व्हिडिओनंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवेन ज्याच्यामध्ये माझी बहीण स्वरांगी ही तुम्हाला दिसेल. तिचा 25th बर्थडे होता. सो बर्थडेच्या दिवशी तर ती घरी नव्हती, त्यामुळे त्याच्या नेक्स्ट विकेंडला त्याच विकेंडला मी गेली होती ठाण्याला तिला पण भेटायला आणि प्रचारासाठी पण. काकी आता उभी आहे म्हटल्यावर भाई आपला प्रचार तर पाहिजे ना भाई. सो आधी मी स्वरांगीचा व्हिडिओ दाखवते, तिची रिॲक्शन्स दाखवते काही काही, अँड देन विल गो टू द प्रचार. मयूर ज्वेलरमधून ज्वेलरी आणली. मला आधी तेच वाटली भाईनी काय आणलंय. बाईची माझे काय आहे पाटी. माझी प्रिय स्वरांगी, येस, हॅपी 25th बर्थडे डार्लिंग. किती लवकर मोठी झालो आपण. एनिवेज यू नो ना हाऊ इम्पॉर्टंट यू आर फॉर मी. यू आर माय बिगेस्ट अचीवमेंट, माय लाईफलाईन. I love you to the core. Okay, you were there with me with all my fears. I will make sure to make you proud. I know one day. तुला रोज भेटायची इच्छा असते, पण गोडबंदरचं ट्रॅफिक रस्ता झाला नॅशनल पार्कचा की रोज येईन. अँड स्टॉप annoying me all the time. I love you. Yours lovingly दिदुड्या. मस्त मस्त छान ती आई ना 4 वेळा सांगितलं. अगं माझं लक्ष नव्हतं ते पेमेंट. ठीक आहे, रॉ व्हिडिओ असतो आपला. का नाही उघडायचं? उघडायचं म्हणजे काय. मग एवढे सेलोटेप लावले असतो. हो बरं, ते हो जुना आहे ना हे रॅपर काका. सुंदर
बंद कर जरा. बघा आणि मला सांगा फिटिंग बाई ते मेन आहे. टेलर आहे, काय टेन्शन नाही. ओ ड्रेस आहे, मी थोडंसं 2 कुर्ते आहेत. उभी राहा, ते दिसत नाही आहे. मस्त आहे रे. है ना, मला पण आवडला. तुझ्या कलरला पण सूट करेल. माझ्याकडे असा कलर पण नाही आहे. मी तोच विचार करून बघत होती, ती colour कारण ह्याचा ना असा पर्पल मध्ये आहे, पण मी विचार केला पर्पल आहे तुझ्याकडे. आहे. मस्त. ये तू ये बघायला ते ये. गिफ्ट टू पांडूवाला घे. हा तू बोल, मी तुला घेत नाही, तू बोल. ते मी कापीन. हा ओ हे मस्त लागतं, हे चॉकलेट मला खूप आवडतं. ते खाण्याची गोष्ट आणली तर बरं केलं. दीदी यार तू माझी पेशन्स टेस्ट करते. ऐक तर मला रॅपिंग येत नाही, मी ती कशी बशी केली आहे. काकांनी घेतलेले पेपर्स आहेत ते बघा, किती जुने चांगल्या क्वालिटीचे. काकांचं क्राफ्ट चांगलं होतं. हो आणि दीदीचा 36 आकडा. हो, कसं बांधलंय माझं मलाच माहिती. ठीक आहे, मस्त आहे, मला आवडतं. त्याच्यावर लिहिलेलं वाचलं नाही तू? ते काय छोटूसच आहे. ए पांडू, आय ए जादू की झप्पी टू यू फ्रॉम दीदी. ओके चलेगा बिडू चलेगा. याच्या वाजते टू माय टुमपुकडी अ छोटूसा पापा वाला गिफ्ट. नाही कुठला प्रेम वाला. प्रेम. सॉरी मला वाटलं आता झपकी झालं तर इथे घे. फ्रॉम यस दगड. मी हिला लहानपणी मस्करीमध्ये दगड बोलायची. दीदीचं दगड. लॉजिक नाही मला माहिती आहे, पण तरी पण. अरे जल्दी खोलो, पनवेल निकलना है. कैसा करता रे. शाम को रैली में जाना है. ओ. सुंदर आहे रे, गरव्याला पण छान आहे. थँक्यू. वेलकम. छान आहे, छान आहे. याच्यावर पण मॅच होतात. हा मी त्याच्यावरून तसंच घेतलंय. धन्यवाद. यशस्वी भव. हात नाही दिसत आहे तुझा. यशस्वी भव. आता ते पटुटीवालं खोलायचं आहे तुला? नाही नाही नाही, त्या पटुटीला खोलू दे. ओके ठीक आहे. एक पोत गिफ्ट आणलेलं आहे, पण ते काकीसाठी आहे. ठीक आहे, मोठी. बर्थडे माझा. ओके थँक्यू. तर मंडळींनो, ही होती माझ्या बहिणीची क्यूट रिॲक्शन. ती रिअलमध्ये अशी नाही आहे. ती मला दगड दिदेड्या दुदडू दांदळी दुंदडा काहीही बोलते ती मला, काहीही बोलते ती मला. बट स्टील शी इज क्यूट अँड शी इज अनॉइंग ॲट द सेम टाईम. सो हॅपी बर्थडे स्वरांगी. अँड मला तिला खूप दिवसापासून काहीतरी द्यायचं होतं. या फॅमिलीशी मला एक वेगळंच माझं कनेक्शन आहे आणि ते नेहमीच राहणार. बिकॉज आय एम व्हेरी ग्रेटफुल टू हॅव देम इन माय लाईफ. ऑल माय काकास अँड माय काकीज, दे आर व्हेरी स्वीट. ते खूप चांगले आहेत, खूप प्रेमळ आहेत. सो जसं मी म्हणते देव माणूस तशा टाईपमध्ये. स्वरांगी आणि माझं आता खूप वेगळं आहे अँड टचवूड ते तसंच राहू दे. आणि मला खरंच तिला खूप दिवसापासून काहीतरी घ्यायचं होतं, कारण तिने मला घेतलं म्हणून नाही, बट मला ती दीदी बोलते. आमच्यात काहीतरी 2 महिन्याचंच अंतर आहे, बट वी आर व्हेरी अटॅच टू इच अदर. आणि 2 महिन्याचं अंतर असूनही ती मला दीदी बोलते, तर माझ्यात ते दीदीपणा येतो असा फुल असं दीदी टाईप. सो शी इज माय फर्स्ट चाइल्ड. शी विल ऑलवेज बी माय फर्स्ट चाइल्ड अँड आय एम व्हेरी हॅपी अँड ग्रेटफुल टू हॅव. ह्याच्यानंतर आम्ही प्रचाराला जायला निघालो होतो. ओके, आता मला तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगायची आहे की हा जो व्हिडिओ आहे हा आम्ही प्रचारावरून आल्यानंतरचाच आहे. बट मी सकाळचं म्हणजे जेव्हा मी फर्स्ट टाईम
फर्स्ट टाईम प्रचाराला गेली मी तेव्हा शूट नाही केलं, कारण मी तेव्हा सगळा अंदाज घेतला की कसं शूट करू शकतो, काय करू शकतो, काय बोलू शकतो. बिकॉज आपल्याला माहिती नाही ना, तिकडे आपण एक पॉलिटिकल कॅम्पेन करायला जातो आणि तिकडे मी माझं ब्लॉगिंग वगैरे शूट केलं आणि त्या लोकांना नाही पटलं वगैरे. सो मी एक अंदाज घेतला, बट इट वॉज रिअली कूल. सगळे खूप मस्त होते आणि त्याच्यानंतर आम्ही प्रचाराला गेलो. सो ते तुम्ही कंटिन्युएशनमध्ये बघा. काही जानू रेडी का? ओके. प्रचाराला जायला? येस. हो. वी आर रेडी. हे काय फर्स्ट टाइम आम्ही जात नाही, पण मी ब्लॉग फर्स्ट टाइम करते म्हणून जरा उत्साहाने. हां येस, आम्ही रेडी आहोत आणि आम्ही आता निघालेलो आहोत आमच्या काकीला सपोर्ट करायला. नाही हां काय करू? बोल ना. आम्ही जातोय. आम्ही आता निघालेलो आहे प्रचारासाठी येस आणि आम्ही जीव तोडून प्रचार करणार आहे. येस त्यामुळे सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट करा प्लीज. येस ब्लॉगवर करा वोट. चालेल चालेल, आम्हाला चालेल, आम्हाला तो सपोर्ट पण चालेल. चालेल. हां. आणि काकीची मुलगी, तुम्हाला काही बोलायचं आहे? तेच, आमच्या काकींना विजयी करा. विजयी करा, विजयी भव. विजयी भाऊ. लेट्स गो. मी ट्राय करीन जास्तीत जास्त शूट करायचं, पण जेवढं जमेल तेवढं, कारण मला माहित नाही तिकडचं वातावरण कसं असेल, शूट करायला मिळेल की नाही मिळेल. सो लेट्स सी. आमच्या काकीला वोट द्या. चिन्ह मशाल. आणि प्रभाग क्रमांक 22 मधून जनतेसाठी काम करणार. सोनांगी हे बघ, बी द सपोर्टर ऑफ काकी पार्टी. आम्ही काकीचे समर्थक. बरोबर. येस. मी माझ्या बाबांचे भाषण खूप कमी ऐकले. म्हणजे मी लहान होती ना तेव्हा, आणि पप्पा मला घेऊन जायचे, पण एवढं नाही घेऊन जायचे. आणि मी कट्टू काकाचं भाषण ऐकलं. आता भाषण इन द सेन्स तो बोलतो वगैरे ते सगळं ऐकलं, भाषण पण लिहिलं त्यांनी. मला खूप असं वाटलं की मी पप्पांना बघते आहे. म्हणजे मला खूप आनंद झाला काकाला बघून. असं खूप सिमिलर पर्सनॅलिटी, सिमिलर टॉकिंग पर्सनॅलिटी म्हणू शकतो आपण. ते खूप तसं बोलायचं. भाऊ आहे ऑफकोर्स, ते तसंच बोलणार, बट मला असं वाटलं मी पप्पांना बघते आणि मला खूप आनंद झाला. सेकंड थिंग, काकीनी जो टेक ऑफ घेतला भाई साब. फर्स्ट डेला जी मी नर्वस झालेली काकी बघितली आणि त्याच्यानंतरच्या 5 का 6 प्रचाराला जी मी गेली आणि तेव्हाची मी काकी बघितली, माय गॉड, आय वॉज सो इम्प्रेस्ड बाय हर. ती माझ्यासाठी असं झालं माझं, कारण तिने ना आत्तापर्यंत काकाच्या पाठीवर उभं राहून त्याची साथ दिली आहे. ह्या वेळेला ती काका बरोबर उभी होती, काकाच्या पुढे उभी होती. आणि हे करणं खूप कठीण असतं विदाऊट एनी पॉलिटिकल बॅकग्राऊंड. म्हणजे तुम्ही कधीच बोलणार नाही आणि अचानक तुम्हाला आता बोलायचं आहे. ह्यात खूप फरक असतो, जमीन आसमानचा फरक असतो. आणि काकीने लिटरली ते प्रूफ केलं यार. शी वॉज व्हेरी इम्प्रेसिव्ह. म्हणजे ती बोलत होती ना, ते बघून मला असं वाटलं की नाही, आपल्या रक्तातच हे आहे. मला खूप आनंद झाला, मला खरंच खूप आनंद झाला. मला दोघांचाही सार्थ अभिमान आहे. आणि पप्पा आता असते माझे, तर त्या दोघांनाही या दोघांचा खूप 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 अभिमान वाटला असता. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक आहे. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान आहे. आम्ही आपल्याला विनंती करतो की गेली अनेक वर्ष या ठिकाणी पूर्वीचे जे नगरसेवक होते त्यांनी जो काही विकास केलेला आहे त्याच्याविषयी न बोललेलं बरं. अजूनही या विभागामध्ये रस्त्यावरती चालणाऱ्या लोकांना व्यवस्थित फुटपाथ नाही. अजूनही या विभागाचे नाले तुंबले जातात. अजूनही या विभागामध्ये पाण्याची टंचाई आहे. आणि हेच नगरसेवक पुन्हा आपल्या दारामध्ये येतात, हात जोडून आपल्याला सांगतात की याच्या पुढे पाणी थोडं सुरळीत होईल. आपल्या चालायला फुटपाथ असतील, ज्येष्ठ नागरिकांना कट्टा असेल, उद्याने असतील, मुलांना खेळायला बगीचे असतील, मैदाने असतील. मग गेली 15 वर्ष आपण काय केलं त्याचा हिशोब आपल्याला द्यावा लागेल. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की सन्माननीय राज साहेब आणि सन्माननीय उद्धव साहेब
यांचे हात बळकट करा. त्याचा महाराष्ट्र सुधारणा चुकायला होणार आहे. त्याप्रमाणे ठाणे आपल्याला सुधारणा चुकायला करायचं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की हे नवीन चेहरे, हे नवीन उमेद, नवीन कल्पना, नवीन विचार यांना साथ द्या. या लोकांना बरोबर आशीर्वाद द्या. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की आपलं प्रत्येक मत हे सत्कर्मी लागेल. आपले सर्व 15 तारखेला आपण जे मतदान करणार आहोत हे सर्वात मोठं दान आहे. एक मत आपल्या सर्वांचा इतिहास घडवेल. एक मत जे आतापर्यंत प्रस्थापित होते या सगळ्यांना जागा दाखवेल. आणि म्हणून विचारांना साथ द्या, राजसाहेबांना साथ द्या, उद्धव साहेबांना साथ द्या. आम्हाला भरपूर प्रमाणामध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय. लोकांना आता चेंज हवा आहे जो आम्ही देणारच असं मी ठामपणे सांगू शकते. त्याच्यासाठी आम्हाला लोकांचा आशीर्वाद आहे आणि आम्ही पुढे जाणारच. महाराष्ट्राचा एक त्या माणसाला बोगस माणसाला तिकडे त्याला दाब देऊन कम्फर्टेबल राहणार नाही म्हणजे राहणार नाही. मला वाटलं नव्हतं की इतक्या क्राऊडमध्ये आणि इतक्या लोकांमध्ये मी असे क्यूट मोमेंट्स कॅप्चर करेन. बट आय डिड बिकॉज ऑफ माय फॅमिली. माझ्या फॅमिलीमध्ये असे छान कलाकार माणसं आहेत की त्यांच्यामुळे मी असे काही मोमेंट्स ऑफकोर्स मी कॅप्चर करूच शकते. तुम्ही बघा प्लीज आमचे कार्य. हात हलवायला सांग तिला. आले काळो घेतं ना पण ती दिसत नाही. ती सिरियसली हल्ली नाही. हे बघ आमचे कार्यकर्ते असे बसलेले. थोडी विश्रांती लागते कार्यक्रमाला. ओ माय गॉड. जोशात नंतर काम. माय गॉड जोश. नको तिथे नको काढू. वेडी दिसते दीदी. काढून दिस नाही आहे. पर्समध्ये बॉटल दिलेली आहे ते इकडे मला हवं आहे. हा हात कोणाचा आहे? खुशी फेकते दीदी. रेकॉर्ड झालं. कशी फेकते नाही कुशी फेकते. आमची नवीन मराठी लँग्वेज आहे पण आम्ही मराठीच बोलतो. तुला पाहिजे तुला पाहिजे का नको. व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे काकी. व्हिडिओ ॲट अवर होम ग्राउंड. आत्ता झालेल्या व्हिडिओमध्ये मी सारखं होम ग्राउंड असं करते आहे. तर आम्ही जिकडे गेलेलो भागिरी कोळीवाडा तिथे आम्ही लहानपणी जायचो. माझ्या वडिलांचं माझ्या काका लोकांचं ते कर्मभूमी जन्मभूमी आहे. आमचं घर होतं तिकडे. आता नाही आहे ऑफकोर्स. बट ती मी तुम्हाला याच्या पुढे एक व्हिडिओ दाखवून ज्याच्यात मी ते असं घर दाखवेन ना. त्याच्यात ते एक साईडची खोली होती ती आमची होती आणि आम्ही लहानपणी आजीकडे जायचो. आजी आमची तिकडेच राहायची. आता ती दुसरीकडे राहते. बट खूप नॉस्टॅल्जिक फील झालं. तिकडे एक स्टेज आहे, ते मंदिर आहे, ते सगळ्या गोष्टी अशी मला एकदम खूप त्या दिवशी नॉस्टॅल्जिक फील झालं. आणि तिकडे ना म्हणजे माझी ओळख करून दिली ना तर त्या लोकांना इतकं भारी वाटलं काही लोकांना की सुधीर चव्हाणांची मुलगी. तर मला खूप बरं वाटलं ते ऐकून आणि तिकडे वावरून. म्हणजे खूप छान वाटलं. तर आपल्या माणसांबरोबर जुन्या ठिकाणी परत जाणं आणि ते नॉस्टॅल्जिकपणा फील करणं इज समथिंग येस. आणि हिंदू जनजागृतीला वाचवायचं असेल तर राजसाहेब आणि उद्धव साहेबांशिवाय पर्याय नाही. म्हणून आता तुम्हीच ठरवा हा महाराष्ट्राचा गुजरात करायचा आहे की फक्त आपल्याला महाराष्ट्र आणि मराठी अस्मिता जागृत ठेवायचे.
त्यामुळे यावेळेस फक्त इंजिन आणि मशालीलाच वोट द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही जर्नी होती. मी तुम्हाला निकालही सांगू इच्छिते. आम्हाला सीट नाही मिळाली. माझ्या काकीला निवडून नाही दिलं. नो रिग्रेट्स, नथिंग, काहीही. म्हणजे मी काकीशी बोलली त्या दिवशी. मी गेली होती निकालाच्या दिवशी, मी गेली होती काकीकडे आणि मी म्हणजे आम्ही खूप उत्साही होतो आणि असं होतं की आम्हाला कन्फर्म होतं की ही सीट आपलीच आहे. कारण काकाचंही तेवढं काम होतं आणि काकीचा जो काकीचा जो सगळ्यांना काय बोलू शकतो मी, काय मला शब्द नाही आठवत आहे. काकी ज्या प्रकारे सगळ्यांशी कनेक्ट करत होती, सगळ्या जनतेशी, कॉमन मॅनशी, ते लोकांना बघून तर असंच वाटलेलं की नाही आपली सीट कन्फर्म आहे. बट देन आम्हाला शॉकिंग होतं ही गोष्ट की नाही मिळालं. वॉट एव्हर मे बी द रिझन, त्यांचे स्पेसिफिक रिझन्स आहेत. बट वॉट आय फील इज अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अँड आय फील काकीने खूप प्रयत्न केला, काकांनी खूप प्रयत्न केला आणि आम्ही खरे होतो. असं वाक्य मी काकीच्या तोंडून ऐकलं. स्वामींच्या मनात अजून काहीतरी चांगलं असेल म्हणून स्वामींनी मला इथपर्यंत थांबवलं. असं जेव्हा काकी मला बोलली ना तेव्हा मला इतकं छान वाटलं. मला खूप वाईट वाटलं होतं की कारण खूप 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 खर्च, खूप मेहनत, खूप गोष्टी झाल्या आणि खूप दिवसाचं असं म्हणजे ॲट दिस पॉईंट असं झालेलं की नाही आत्ता तरी मिळायला पाहिजे. बट नाही मिळालं. वॉट एव्हर मे बी द रिझन्स, आम्हाला खरंच रिग्रेट नाही आहे. बट इट कुड हॅव बीन, म्हणजे ते हॅपी होऊ शकलं असतं. बट ठीक आहे, नो रिग्रेट्स, नथिंग. सानिका काकी आणि सचिन काका उर्फ पप्पू काका, आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. सानिका काकी, वी आर रिअली प्राऊड ऑफ यू. यू आर दी बेस्ट. तू तुझं 100% दिलं आणि आम्हाला तुझा खरंच 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 खूप अभिमान आहे. म्हणजे मी समिधा काकी, स्वयंगी, आम्ही सगळे बोलत होतो की आपण 0ने उतरलो होतो आणि आता आपण ॲटलिस्ट 50% आलो आहे. आपला जो मार्जिन आहे हरण्याचा तो 50% होता. मग 50% लोकांचं मन आपण जिंकलं आहे. मग काही वर्षात अजून 50% लोकांचं मन जिंकू आणि तेव्हा आपण निवडून येऊ. आपण पॉझिटिव्ह राहायचं. दॅट्स वॉट आय फील. आणि तू बोलून पण मला असंच वाटलं की ते वाईब्स आले मला, पॉझिटिव्ह वाईब्स. सो मलाही काही रिग्रेट नाही आहे. आणि बाकीचं जे काही रिझल्ट होतं, ऑफकोर्स तुम्हालाही कळलं असेल की आम्ही कुठल्या साईडने होतो. बट स्टील ओके, आम्ही जनतेचा मान ठेवतो. वॉट एव्हर द रिझन मे बी, आय डोंट नो, बट वी सपोर्ट ठाकरे. अँड सो डोंट नो, काही अजून चांगल्या गोष्टी अजून पुढे असतील तर लेट्स सी. आणि तुम्ही हा ब्लॉग एंडपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुम्हाला मी इतके दिवस तात्काळ ठेवल्याबद्दल माफी माफी माफी. तुम्ही खूप चांगला मला सपोर्ट देतात आणि मी गेले होते तर ठाण्याला तेव्हा पण लोक बोलले की खूप छानपैकी ब्लॉग्स वगैरे करते आणि रिअली हॅपी. मला खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे. सो आय प्रॉमिस टू बी कॉन्स्टंट अँड लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. प्लीज विसरू नका. तुमच्या साक्षीला विसरू नका. तुमच्या कर्ली कन्याला विसरू नका. वी आर रिअली ग्रेटफुल टू हॅव यू गाईज. तुम्ही माझी ऑडियन्स खूप चांगले आहात अँड थँक्यू. आणि मी हा व्लॉग इथे एंड करते आहे. टेक केअर.